मी कधीच म्हणत नाही माझं कौतुक करा. मला इतरांचे कौतुक करण्यासाठी सहभागी तरी होऊ द्या. का नेहमी विचार असतो मला संपवण्याचा? मलाही तुमच्यासारखे जगू द्या. दुर्दैव माझं 21व्या शतकातही सांगावे लागते मला. जगू द्या. नको कोणाचे उपकार मला. स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे राहू द्या. एखादी स्त्री शिखराच्या उंच टोकावर पोहोचते जिथे विचारांचे स्वातंत्र्य असते. तिथे नक्कीच स्त्रीला स्वातंत्र्य आहे. त्यातून ती वेगवेगळ्या रूपात बहरते, खुलते, स्वतःचे अस्तित्व निर्माण करते. आपल्या जवळच्या माणसांचा सपोर्ट नक्कीच बळ देतो. घरच्यांची, जोडीदाराची साथ देखील तितकीच महत्त्वाची असते. त्यातून तिला मिळणारा आनंद ती द्विगुणित करून इतरांना देते. इच्छा असूनही अनेक स्त्रियांना यशाच्या शिखरावर पोहोचता येत नाही किंवा त्यांचा मार्ग बदलला जातो. प्राथमिकता बदलते आणि ध्येय तिथेच राहून जाते. ध्येय वाटेतच तिचा प्रवास संपून जातो. त्याला जबाबदार कोण? समाज माणसांनीच बनवला आहे ना. जमाना बदलतोय तर मानसिकताही बदलायला हवी ना. याची सुरुवात प्रत्येकाने स्वतःपासून केली पाहिजे. विचारांवर कोणाचेही बंधन नसते, पण चांगले विचार आत्मसात करण्याची मानसिकता अवलंबण्यास मात्र वेळ लागतो. स्त्रीसाठी तर फार वेळ लागतोय. स्त्रीच्या बाबतीत काही ठिकाणी नक्कीच स्वातंत्र्य आहे, समानता आहे. म्हणूनच अनेक स्त्रिया समाजात प्रेरणादायी आदर्श आहेत. स्त्रीला मागे खेचण्यासाठी जितका पुरुष जबाबदार आहे, तितकी स्त्रीसुद्धा. ज्या दिवशी एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला पूर्णपणे समजून पुढे जाण्यासाठी उमेद दाखवेल, बळ देईल, त्या विचारातून समाजात नक्कीच बदल घडेल. फक्त पुरुषांनाच नावे ठेवायची, त्यांची मजल वाढवण्यास किंवा त्याला हवे ते करून देण्याचे स्वातंत्र्य कुठेतरी एक स्त्रीनेच दिले ना. त्याला आपला तो बाबड्या, दुसऱ्याचं ते कार्टं स्त्रीने ठरवले तर ती जग बदलू शकते म्हणतो ना आपण. मग त्याची सुरुवात इथूनच का होऊ नये? स्त्रीने जर ठरवले तर समाज नक्की बदलू शकतो. मग एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला साथ देण्यासाठी का मागे पडते? स्त्रीला शक्ती मानले जाते. मग ही शक्ती अखंड स्त्री वर्गासाठी वरदान ठरली तर स्त्रीचे जगणे सोपे होईल नाही का? बिचारी, कमकुवत, नाजूक, दुर्दैवी या साऱ्या शब्दातून तिची सुटका होईल. चला आपण सगळ्या मिळून स्वतःला तसेच प्रत्येक दुसऱ्या स्त्रीला मदत करू, योग्य मार्ग दाखवून सपोर्ट करू आणि ही साखळी अविरत चालू ठेवू. तुम्हाला ही जर स्टोरी आवडली असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. धन्यवाद. स्त्रीने तर व्हिडिओला लाईक केलंच पाहिजे, कारण स्त्रीवरती खूप सुंदर ही कथा होती आणि स्त्रीला आवडलीही असेल अशी आशा करते. धन्यवाद.